राज्यामध्ये सर्वत्र उष्णतेची लाट दिसून येत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी विशेषतः दुपारी रस्तेही निर्मनुष्य दिसतात। येणाऱ्या काही दिवसात देखील आणखी उष्णता वाढू शकते। त्यामुळे तब्येतीची काळजी घेण्यासाठी विनाकारण बाहेर पडणं टाळलंच पाहिजे। तर सध्या राज्यातील हवामानाची स्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊया। सुरुवात करूयात राज्याची राजधानी मुंबईपासून। मुंबईमध्ये 20 एप्रिलला किमान 26 तर कमाल 35 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे। तर 21 एप्रिलला तापमानामध्ये 1 अंशाने घट होऊ शकते आणि 25 एप्रिलला तापमानामध्ये आणखी घट होऊन 32 अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं। तर पुण्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। 20 एप्रिलला पुण्यामध्ये किमान 24 तर कमाल 39 अंश सेल्सिअस इतकं तापमान असणार आहे। तर 20 आणि 21 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर यापुढे देखील काही दिवस तापमान 40च्याच घरात असेल। तिकडे मराठवाड्याची स्थिती सांगायची झाल्यास तापमान थोडंसं कमी झालेलं दिसतंय, कारण 2 दिवसांपूर्वी 43 वर असलेलं तापमान 20 एप्रिल रोजी 41 अंशांवर आहे। तर 21 एप्रिलला 39 अंश सेल्सिअस तापमानासह अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर 20 एप्रिलला किमान 22 तर कमाल 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद करण्यात आलं आहे। 21 एप्रिलला देखील हीच स्थिती असेल। तसेच 20 एप्रिलला अवकाळी पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे। तिकडे नाशिकमध्ये देखील प्रचंड ऊन तापतंय, पारा 40च्या घरात आहे। 20 एप्रिलला किमान 25 तर कमाल 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे। तसेच 20 एप्रिलला पावसाचाही अंदाज वर्तवला जातोय। विदर्भाचं तापमान बघितलं तर इथं सूर्य आग ओकतोय, कारण उपराजधानी नागपूरमध्ये 20 एप्रिलला 42 अंश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद करण्यात आली आहे। 21 एप्रिलला 1 अंशाने वाढ होणार असून 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं आणि 22 एप्रिलला 42 अंश सेल्सिअस इतकं तापमान सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता नागपूरमध्ये वर्तवली जाते। तर एकंदरीत राज्यातील हवामान अपडेट बघितलं असता विदर्भामध्ये प्रचंड ऊन दिसून येत आहे। तर सर्व नागरिकांनी उन्हापासून स्वतःचं संरक्षण करून तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे। तर अशाच प्रकारच्या हवामानासंदर्भातल्या नवनवीन अपडेट्सकरिता तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकल।